वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहिर शाह अजूनही मोकाटच आहे। दुर्घटना होऊन 1.5 दिवस उलटला तरी मिहिर शाह अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही आणि त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय। बघूया एक रिपोर्ट। वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी फरार। BMW चालक मिहिर शाह अजूनही मोकाट। विरोधकांनी उठवलं रान, मुख्यमंत्र्यांचं कारवाईचं फरमान। हाच तो मिहिर शाह, वरळीतील हिट अँड रन प्रकरणातला प्रमुख आरोपी। पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा। दारूच्या नशेत भरधाव BMW कार चालवणाऱ्या मिहिरनं रविवारी सकाळी वरळीत एका दुचाकीला उडवलं। अपघातात जखमी नाखवा दाम्पत्याला मदत करण्याऐवजी त्यानं कार खाली सापडलेल्या महिलेला फरफटत नेलं। त्यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना तातडीनं अटक करण्यात आली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे 24 तास उलटले तरी आरोपी मिहिर शाह पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। अजूनही तो फरार आहे। त्याच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश सापडू नये यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। फरार होण्याचं कारण असं आहे की त्यांचे नमुने घ्यायला त्यांना वेळ मिळेल आणि नमुने मिळाल्यानंतर मग परत ते नशेमध्ये होते का नव्हते या सर्व गोष्टी त्याच्यात येणार नाही आणि म्हणून या बाबतीतले पण देखील काही कडक कायदे करण्याची गरज आहे। आणि अशा प्रवृत्तीला, कारण ही प्रवृत्ती कशी आहे, ॲक्सिडेंट झालं ते थांबले असते, त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेलं असता तर कदाचित त्या महिलाचा जीव देखील वाचला असता, पण ते न घेता गाडी फरफरडत घेऊन जाण्याचं काम करतं। याचा अर्थ असा आहे की हत्याचा कट म्हणजे हे जाणून बुजून केलेलं आहे। सत्ताधारी पक्षाचा नेता आणि त्याचा मुलगा या प्रकरणामध्ये आरोपी आहे। त्यावरून दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारे सिरियस नाही। वक्तव्य प्रसिद्ध केलं मुख्यमंत्र्यांनी, परंतु तुमच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे, तुम्ही भल्या भल्या विकेट घेता असं म्हणता, तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आपल्या नेत्याच्या मुलाला किंवा आपल्या नेत्याला वाचवत असाल तर तो मला असं वाटतं कायद्याशी अपराध होईल आणि म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। सरकारला उत्तर द्यावं लागेल, पण कालची घटना हेच दर्शवते की राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं सगळ्यांना मोकाट महाराष्ट्र करून ठेवण्याचं काम आणि पाप महायुती सरकारने केलेलं आहे। दरम्यान हिट अँड रनच्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। काही धनदांडगे राजकारणी लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्था वाकवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। दोषी कुणीही असो, मग तो कितीही श्रीमंत प्रभावशाली लोकप्रतिनिधींची मुलं तसंच कोणत्याही पक्षाचा असो, त्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी खास ट्विट करून स्पष्ट केलं। कायदा सामान्यांसाठी आणि धनदांडग्यांसाठी सारखाच आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। मात्र जोपर्यंत पोलीस मिहिर शाहच्या मुसक्या आवळत नाहीत तोपर्यंत सरकारच्या दाव्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।